जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की मग ट्रॅक्टरला देखील 50% अनुदान मिळणार का? 50% अनुदान मिळणार तर नेमकं किती अनुदान मिळणार? कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून खरंच 50% पर्यंत अनुदान दिलं जाते का? याच्यासाठी कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात? मित्रांनो, आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाची केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवली जाते। त्याच्या अंतर्गतल्या काही बाबी किंवा त्याच्या अंतर्गत दिला जाणारा निधी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुरेसा नाही, म्हणून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवली जाते। परंतु मित्रांनो, हे सर्व कमी होतं की काय, म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून आता कृषी समृद्धी योजना आणण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष प्रत्येक वर्षी 5,000 कोटी रुपयाची पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करून या ठिकाणी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत सध्या स्थितीला जोपर्यंत याच्या अंतर्गत निधीची तरतूद होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाची योजना जशा आहेत तशा राबवून शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वांवरती अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। आणि याच्याच अंतर्गत जे शेतकरी अर्ज करतायत त्या शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदान दिलं जातं। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर ट्रॅक्टर ही बाब कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारलं जातं, कारण केंद्र शासनाची योजना आहे, बऱ्याच साऱ्या राज्यामध्ये राबवली जाते। मग शेतकऱ्यांना साहजिकच वाटतं आपल्या राज्यात ही योजना राबवली जाते का आणि त्याच्या अंतर्गत मग किती अनुदान दिलं जातं? मित्रांनो, याच्यामध्ये शब्दशः आपण जर पाहिलं तर किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अर्थार्थी 1,25,000 रुपयाचं अनुदान हे ट्रॅक्टरसाठी दिलं जातं आणि फक्त सद्य स्थितीला तीच योजना सुरू आहे। मात्र याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये कृषी अवजार बँकेची स्थापना या बाबीसाठी अनुदान दिलं जातं आणि अशा बऱ्याच साऱ्या बाबी या ठिकाणी राबवल्या जातात। हार्वेस्टर सारख्या बाबी आहेत ज्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदानं दिली जातात। याच्यानंतर जे काही रोटावेटर असतील, नांगरणी यंत्र असतील किंवा तुमचे फवारणी यंत्र असतील, बैलाच्या माध्यमातून शेती करण्यासाठी लागणारी जी काही विविध अवजार असतील, मनुष्यचलित अवजार असतील, फळबागेसाठी लागणारे अवजार असतील, काढणी पश्चात जे काही लागणारे अवजार असतील, फळबागेच्या आतमध्ये काम करण्यासाठी लागणारे सीझर असतील किंवा बागेच्या छाटणी करण्यासाठी लागणारे सीझर असतील, अशा वेगवेगळ्या बऱ्याच साऱ्या बाबींना या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं। आणि याच्यामध्ये सुद्धा अल्पभूधारक शेतकरी जे असतील, अनुसूचित जाती जमातीचे जे शेतकरी असतील, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा जी काही किंमत असेल त्याच्यासाठी निर्धारित करण्यात आलेली एक जी रक्कम असेल याची एक PDF आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याच्यामध्ये त्याची जास्तीत जास्त कमाल मर्यादा जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्या प्रमाणामध्ये ते अनुदान दिलं जातं। इतर जे काही बहुभूधारक शेतकरी असतील त्यांना 40% किंवा निश्चित केलेली एक रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान दिली जाते। मग याच्यामध्ये फवारणी यंत्र, वेगवेगळे फवारणे, सोलर फवारा असेल, नॅपसॅक फवारे असतील किंवा ट्रॅक्टर चलित फवारे असतील, याच्यानंतर परत बरीच सारी अवजारे येतात। अशा सर्व अवजारांना या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं। तर बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्रामधून आपण वाचतो किंवा बऱ्याच साऱ्या पोर्टलला वाचतो, ते वाचत असताना त्या योजना राज्यासाठी आहेत का हे सर्वात प्रथम जाणून घेणं गरजेचं आहे। कारण आपण कुठेतरी 50% पर्यंत अनुदान वाचायचं, अर्ज करायचा आणि परत समजतं की हे तर अनुदानाची मर्यादा ही आहे। मित्रांनो, आता हे सर्व झालं, मग बरेच जण नवीन असतील तर ते म्हणतील बरं ठीक आहे, आम्हाला तेही अनुदान चालेल, आता मला फक्त एक सिंपल टोकन यंत्राला अर्ज करायचा आहे किंवा मला पाठीवरील फवाऱ्याला, बॅटरी ऑपरेटर फवाऱ्याला अर्ज करायचा आहे, सोलर ऑपरेटर फवाऱ्याला अर्ज करायचा आहे। मग हा अर्ज नेमका करायचा कसा? तर मित्रांनो, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातूनच अर्ज करायचा आहे। आता हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचे, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर आपला जो काही फार्मर ID जनरेट झालेला आहे तो फार्मर ID टाकून आपल्याला वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉग इन करायचे। गट असेल तर गटाचं लॉग इन करू शकता। गटासाठी तुम्हाला कृषी अवजार बँकेची स्थापना किंवा इतर बऱ्याच साऱ्या बाबी त्याच्यामध्ये आहेत ज्या गटासाठी किंवा ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत याच्यासाठी आहेत। आता याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याचा फार्मर ID टाकून OTP मागून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही माहिती असेल ती पूर्णपणे प्रोफाईल 100% भरलेलं असणं गरजेचं आहे। प्रोफाईल तुमचं जे काही फार्मर ID नुसार येतं, याच्यामध्ये वैयक्तिक तुमचा अपंगत्वाचा तपशील किंवा तुमचा जे काही जातीचा तपशील, बँकेचा तपशील हा जोडल्यानंतर तुमचं प्रोफाईल 100% होतं। याच्यामध्ये घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करून तुम्हाला कृषी यांत्रिकरणच्या बाबी निवडावरती क्लिक करून हा अर्ज करायचा आहे। कृषी यांत्रिकरणाच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण, RKY, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण,
बऱ्याच साऱ्या बाबी राबवल्या जातात, बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जातात. या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं गाव, तुमचं जे काही माहिती आहे ती दाखवली जाईल आणि याच्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि अवजार बँकेची स्थापना अशा बाबी दाखवल्या जातील. याच्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला वेगवेगळ्या आणखीन बाबी आहेत. मग त्याच्यामध्ये काय, ऊसाचा हार्वेस्टर आहे, ट्रॅक्टर चलित अवजार आहेत, स्वयंचलित अवजार आहेत, काढणी पश्चात तंत्रज्ञानासाठीचे अवजार आहेत, फळबागाचे अवजार आहेत. याच्यानंतर तुम्हाला जे काही मनुष्यचलित अवजार आहेत, बैलचलित अवजार आहेत, स्वयंचलित अवजार आहेत, असे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अवजार आहेत. आता तुम्हाला ज्या कॅटेगरीमधून जे अवजार घ्यायचे, वाहतूक साधने असतील, पेरणी यंत्र असतील, काढणी यंत्र असतील, जे कापणी यंत्र असतील, लावणी यंत्र असतील, अशा वेगवेगळ्या बाबी जी बाब आपल्याला निवडायची असेल ती त्याच्यामधून निवडू शकता. ट्रॅक्टर चलित यंत्र अवजाराचं जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरचा HP निवडावा लागेल. ते HP नुसार वेगवेगळे अवजार येतात, त्याच्यानुसार त्याच्या वेगवेगळ्या किमती येतात. आणि ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार जर तुम्ही निवडत असाल, आता कडबाकुट्टी जर तुम्ही ट्रॅक्टर चलित निवडली तर तुमच्या फॅमिलीच्या नावावरती, तुमच्या नावावरती ट्रॅक्टर असावा, त्याचं RC बुक मागितलं जातं. परंतु मनुष्यचलित कडबाकुट्टी निवडली किंवा तुम्ही जर इतर कडबाकुट्टी निवडली तर त्याच्यासाठी RC बुक लागत नाही. आता ट्रॅक्टर चलित यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी ज्यावेळेस तुम्ही बाबी निवडाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं RC बुक लागेल. मित्रांनो, तर याच्यामध्ये बरीच सारी कागदपत्र कमी करण्यात आली. महत्वाचं असं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. दुसरं महत्वाचं आता सध्या कागदपत्र म्हणजे फार्मर ID. फार्मर ID दिल्यानंतर तुम्हाला आता 7/12 8 वगैरे वगैरे मागणं बंद केलेलं आहे. बँकेचा तपशील सुद्धा तुम्हाला महाडीबीटी जोडायचा आहे. DBT असलेलं खातं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. याच्यानंतर जे काही यंत्र अवजार असेल त्याचा तुम्हाला कोटेशन द्यावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पात्र व्हाल त्यावेळेस कोटेशन देत असताना त्या यंत्र अवजाराचा तुम्हाला टेस्ट रिपोर्ट द्यावा लागेल. ह्या सर्व बाबी पहिल्या कागदपत्र अपलोड करताना द्यावे लागतील. त्याच्यानंतर पुन्हा तुमची निवड झाली, पूर्वसंमती मिळाली, जे काही अमाऊंट दाखवली जाईल त्यानुसार तुम्हाला बिल चलान वगैरे अपलोड करावे लागतील. आता याच्यामध्ये एका यंत्र अवजाराचा तुम्हाला लाभ घेता येतो. याच्यामध्ये किमतीनुसारही ठरव, समजा छोटी छोटी अवजार असतील तर जास्तीत जास्त 3 अवजार किंवा 1 लाख अशी अनुदान मर्यादा ठरवण्यात येते, किंवा जास्तीत जास्त एक अवजार 1 लाखाच्या वरच्या किमतीचं असेल तर ते दिलं जातं. याच्यानंतर पुन्हा त्याच अवजाराचा तुम्हाला पुढील 10 वर्ष लाभ घेता येत नाही. ते अवजार तुम्हाला विक्री करता येत नाही. त्या जर कृषी यंत्र ट्रॅक्टर चलित अवजार असतील तर RC बुक आवश्यक आहे. अशा बऱ्याच साऱ्या बाबी याच्या अंतर्गत महत्वाच्या आहेत आणि या सर्व अटी शर्ती कागदपत्राच्या अधीन राहून या योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहेत, ज्या पूर्णपणे आता कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आणि अर्ज करण्यासाठी एकच पोर्टल आहे, ते म्हणजे महाडीबीटी फार्मर स्कीमचं पोर्टल. बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात विचारलं जात होते 50% अनुदान, 5 लाख मिळणार का, 4 लाख मिळणार का, किंवा कृषी यंत्र अवजारासाठी किती अनुदान मिळतं, त्याचे अर्ज वगैरे वगैरे. याच्या संदर्भातील ही एक अतिशय महत्वाची आणि आपणास उपयोगी पडेल अशी माहिती होती. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट. याच्या संदर्भातील जर काही प्रश्न असतील तरी सुद्धा कमेंट करा, त्याची माहिती घेऊ. धन्यवाद.